आज रोजी आपण शिक्षकांमध्ये आला आणि त्या अनुषंगाने आपण विधानसभेमध्ये तसा प्रश्न देखील ज्या काही अडचणी असतील शिक्षकांच्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात. एकंदरीत काय सांगतो? आज या ठिकाणी शिक्षक मेळावा म्हणजे आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटना, कारण आश्रमची शाळा असतात त्याला शिकविण्यासाठी जे शिक्षक आहेत हे एक जी संघटना आहे. संघटनेत आज मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि मेळावा आयोजित केला होता. त्या निमित्ताने कारण संघटनेत एक मेळावा दरवर्षीप्रमाणे वार्षिक मेळावा होत असतो, बरोबर आहे की नाही? त्या निमित्ताने तुम्ही एकत्र येता आणि तुमच्या काही समस्या अडचणी असतात एकत्र येऊन सोडवण्याचा तुम्ही समोरच्याला निवेदन देता, आमच्यासारख्याला प्रतिनिधी आमदाराला, आणि तुमच्या काय अडचणी आहेत, काय आश्रमशाळेच्या काय अडचणी आहेत आणि यासाठी तुम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला. त्या निमित्ताने या कार्यक्रमाला या संघटनेचे कर्मचाऱ्याचे अध्यक्ष आपले साहेबराव मोहोर सर, तसेच सर्व संघटनेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संघटनेचे, नांदेडचे बी जिल्हा अध्यक्ष सगळं संघटना आहेत तुमच्या जेवढ्या आहेत तेवढे त्या निमित्ताने आज कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित लावली आणि सगळ्यांनी मार्गदर्शन केले. त्या निमित्ताने मी 100% तुमच्यासोबत आहे. तुमच्या अडचणी समस्या ऐकण्यासाठी मी एक या भागाचा आमदार आहे नांदेड उत्तर मतदारसंघातला. आज मी कुठेही असलं तर कुठलाही कर्मचारी आला तर मी 100% सपोर्ट करत असतो, या निमित्ताने सांगतो. आणि आज जे कार्यक्रम आयोजित केला मेळावा त्या निमित्ताने एक काही नियुक्त्या पदाधिकाऱ्याच्या तुमच्या संघटने कर्मचाऱ्याच्या त्या निमित्ताने सुद्धा आज त्याच्यासुद्धा नियुक्त्या केल्यात. येणाऱ्या काळामध्ये ही संघटना मजबूत झाली पाहिजे. हे आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमच्यापासून लेकरं घडतात, विद्यार्थी घडतात, संस्कार तुम्ही देता, तुम्हीच पालक आहात त्याचे, त्याच्यामुळं तुम्ही विशेष लक्ष देता. त्याच्यामुळं आश्रमशाळा म्हणले की लोकाला टाकताना थोडं अवघड वाटते, मात्र तुमच्यासारखी शिक्षक चांगली राहिले तर 100% आश्रमशाळासुद्धा चांगल्या होऊ शकतात 100%. आणि शासन बरंच काही शासन मदत करत असते विद्यार्थ्यांना त्यांना तुम्ही 100% त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणारी एक शिक्षक आहात. म्हणजे कोणती जर स्कीम आली काही योजना आली शासनाची तर 100% तिथपर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही पोहोचवता, म्हणजे पोहोचित करता. त्या निमित्ताने कौतुक करतो. त्या निमित्ताने चांगलं आहे गोष्ट. असंच काम करत राहा, मी तुमच्यासोबत आहे. त्या निमित्ताने शुभेच्छा देतो. मी या भागाचा आमदार असला तरी मी सगळ्याचा आमदार आहे, घरचा परिवारामधला आमदार आहे. त्याच्यामुळं कोणाला वाटते की बा मी शिक्षकाचा कार्यक्रम म्हणले की आवर्जून जात असतो, अडचणी ऐकून घेत असतो, समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो. या निमित्ताने 100% मी तुमच्यासोबत कोणतीही अडचणी होत्या, जशी मला तुम्ही एखाद्या काळात सुखदुःखामध्ये धावत येता माझ्यासाठी, त्याच्यामुळे मी सुद्धा तुमच्या सुखदुःखात धावत जातो 100%. या निमित्ताने सांगतो. सगळेच माझे शिक्षक कर्मचारी अध्यक्ष ओळखीचे आहेत सगळे परिचय. त्याच्यामुळं जास्त वेळ न घेता सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सुनतो. आज आपल्या वतीनं संघटनेच्या वतीनं जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, आमदार साहेबांची उपस्थिती होती. एकंदरीत काय निर्णय घेण्यात आले, काय निवडी करण्यात आल्या, काय प्रतिक्रिया काय सांगा? सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जी शासनमान्य संघटना आहे अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशाने सर्व महाराष्ट्रामध्ये कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी विदर्भ अध्यक्ष म्हणून साहेबराव मोहोळ ही माझी याकडे अमरावती आणि नागपूर विभागाची जबाबदारी आहे. मी सर्वप्रथम अमरावती विभागामध्ये 7ही प्रकल्पामध्ये कार्यकारिणी पुनर्गठनाचा कार्यक्रम करतो आहे. तर आज किनवट प्रकल्प कार्यकारिणीची पुनर्गठन सभा त्या आपल्या इथे नांदेडमध्ये आम्ही घेण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये प्रकल्प अध्यक्ष म्हणून सन्माननीय धुर्वे सर आश्रमशाळा खेरडा यांची निवड करण्यात आली आहे आणि इतर सर्व 60 ते 65 पदाधिकारी यांची आज सर्वानुमते लोकशाही पद्धतीने आम्ही निवड केलेली आहे. त्या प्रकल्पाध्यक्षपदासाठी 3 उमेदवार उभे होते, त्यापैकी धुर्वे सर हे सर्वानुमते किंवा बहुसंख्य मताने ते जिंकलेले आहेत. आणि या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अनुदानित आश्रमशाळेतील ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या संदर्भाने त्यांनी अत्यंत सखोल त्याचा अभ्यास करून त्यांना त्यांच्या समस्येमधून बाहेर काढावं, ह्याच मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज शुभेच्छा देतो. आणि आज इथे किनवटसोबतच कळमनुरी प्रकल्पाची सुद्धा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कळमनुरी प्रकल्पाच्या कार्यकारिणीचे माजी प्रकल्पाध्यक्ष सन्माननीय सुधाकर राठोड सर यांचीसुद्धा बिनविरोध सर्वानुमते कळमनुरी प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली. त्यांनासुद्धा मी भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर, मी प्रथमतः इथं आलेल्या सर्व कळमनुरी प्रकल्पातून आणि किनवट प्रकल्पातून शासनमान्य संघटनेचे सदस्य आहेत. मी मुख्याध्यापक या नात्याने सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. आजचा मुख्य उद्देश असा होता
की कार्यकारिणीची पुनर्गठित समिती पर बैठक आणि चर्चासत्र यामध्ये लोकशाही चांगलं काम केले, बरेच प्रश्न त्यांनी मार्ग लावले आणि याही पुढं जुनी संघटना जुने कार्यकारी जे मंडळ असेल ते सदस्य असतील त्यांनीसुद्धा पुरेपूर असं पाठिंबा देतील, दुमत काहीच ठेवणार नाहीत. नवीन सदस्यांना नवीन अध्यक्षांना आमचा पाठिंबा मुख्याध्यापकाच्या वतीने राहील असे मी जाहीरपणे सांगतो. धन्यवाद.